आणि बर. त्या व्हॉट्सअप चॅटमध्ये क्लिअर कट त्यांनी कोणी पेपर पाठवला आणि मग तो पेपर मला किती प्रश्न पाठवले, मग त्यातले किती प्रश्न 77-78 प्रश्न कसे बरोबर आहेत आणि मी 78 प्रश्न आता बरोबरच सोडलेले आहेत का फक्त सरकार च्या विरोधात कुणीतरी बोलतंय म्हणून त्याला काउंटर करायचं आणि ह्याच्यात काहीतरी राजकारण आहे म्हणून कुणाला तरी वाचवायचं. मला वाटतं ही पद्धत अतिशय चुकीची आहे. आणि ठीक आहे, एखादा डॉक्टर चुकला तर एखाद्या पेशंटचा जीव जाऊ शकतो, एखादा वकील त्याचं काम करताना चुकला तर एखाद्या निर्दोष माणसाला शिक्षा होऊ शकते, पण एखादा शिक्षक चुकला तर पूर्ण पिढी बर्बाद होईल. पिढी बरबाद होती. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. नीट पेपर लीक झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं, तरुणांचं एक मोठं आंदोलन देशभर उभं राहिलं. खरं तर दिल्लीच्या जंतर मंतरवरती हे आंदोलन सुरू झालं आणि त्याचं लोण जे आहे संपूर्ण देशभरामध्ये पसरलं. महाराष्ट्र देखील त्यापासून काही वेगळा राहिला नाही. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, प्रमुख जिल्ह्यांमध्ये, प्रमुख शहरांमध्ये ही आंदोलनं झाली. धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय शिक्षण मंत्री होते, त्यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन ही आंदोलन होती. ते आंदोलन एका अर्थाने यशस्वी झालेलं आहे, कारण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे. परंतु महाराष्ट्रामधलं जे पेपर लीक प्रकरण जे आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीने समोर येत आहेत. टीईटी पेपर फुटी झाली, त्याच्यानंतर एमपीएससी चे पेपर लीक झालेत, अशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते आता होताना दिसत आहेत. आपल्यासोबत मेहबूब शेख सर आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आणि धन्यवाद. वेळ दिलात त्याबद्दल आभार. रोहित थँक्यू. पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी काय प्रेझेंटेशन दिलं, त्याच्यानंतर तुम्ही वेगळ्या पद्धतीचे आरोप केलेले आहेत. एमपीएससीच्या पेपर फुटीच्या प्रकरणावरती काय आरोप आहेत, काय म्हणणं आहे आपलं? असं आहे की मुळात जो एमपीएससी च्या मार्फत ड्रग्स इन्स्पेक्टरचा परीक्षा घेतल्या गेल्या हम्म. त्यामध्ये 20 मार्चचा म्हणजे 22 मार्चला परीक्षा होत्या, तर साधारण 20 मार्चचा एक व्हॉट्सअप चॅट एका मुलीचा व्हायरल झाला आणि बर. त्या व्हॉट्सअप चॅटमध्ये क्लिअर कट त्यांनी कोणी पेपर पाठवला आणि मग तो पेपर मला किती प्रश्न पाठवले, मग त्यातले किती प्रश्न 77-78 प्रश्न कसे बरोबर आहेत आणि मी 78 प्रश्न आता बरोबरच सोडलेले आहेत अशा हम्म. क्लिअर कट व्हॉट्सअप चॅट आहे. आणि हा पेपर 2 दिवस अगोदर त्यांना मिळाला आणि आमची खात्रीशीर माहिती जी आमच्याकडे मिळाली काही लोकांच्याकडनं, तर ते नाशिकमध्ये एका ठिकाणी त्या सगळ्या लोकांच्याकडनं तो पेपरच्या उत्तरपत्रिकेचे उत्तर जे आहेत ते पाठ करून घेण्यात आले. बर. आणि त्याचा निकाल ज्या वेळेला लागला तर आपण बघतोय की जी मुलगीचा व्हॉट्सअप चॅट व्हायरल झाला ती मुलीने ऑक्टोबरमध्ये DMER ची एक परीक्षा दिली ती फार्मासिस्टची. तसं तर ती ग्रुप सी ची परीक्षा आहे आणि त्या बर. परीक्षेमध्ये तिचा रँक हा जवळपास त्या मुलीचा ऋतुजा अमृत पाटील हिचा रँक होता 27,222 आणि या परीक्षेत तिचा रँक डायरेक्ट हा 7 वर आला. म्हणजे पहिल्या टॉप 10 मध्ये ती मुलगी आली. आणि मग ह्या अनेक शंका आहेत. ठीक आहे, रँक वाढू शकतो का विद्यार्थ्याचा? वाढू शकतो. वाढू शकतो. पण अनेक विद्यार्थ्याच्या मनामध्ये शंका आहे की एक 4 महिन्यात 3 महिन्यात एवढी प्रगती कशी काय होऊ शकते. आणि त्याच मुलीचा व्हॉट्सअप चॅट पण लीक झालाय ना. आणि त्या हम्म. व्हॉट्सअप चॅटवर आज मला माझी माहिती अशी की आज पोलिसांनी तिला चौकशीला त्या ठिकाणी बोलवलंय बोलवलंय. पण हम्म. बोलवलंय. तर मग ह्या सगळ्या जर गोष्टी संशयास्पद असतील तर ठीक आहे, पेपर लीक होणं ही काही सोपी गोष्ट नाही. नुसतं एक पेपर लीक झाला तर लाखो मुलं जी आहेत, तो नुसता पेपर लीक नाही तर त्यांच्या स्वप्नाचा तो भंग आहे. कारण अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मुलं हे ग्रामीण भागातून पुणे, औरंगाबाद, मुंबई या ठिकाणी जाऊन अभ्यास करतात, क्लास लावतात. आणि पालक देखील माझ्या मुलगा हा काहीतरी पुढे बनेल म्हणून तो पण जिद्दीने त्या ठिकाणी अभ्यास करत असतो, कष्ट घेत असतो. आणि जर असे पेपर लीक होत असतील आणि असे 20-25 लाख 50 लाख रुपये देऊन जर डायरेक्ट ते लोक मेरिटमध्ये येत असतील तर मला वाटतं हे फार गंभीर आहे. नीटमध्ये देखील आपण बघितलं की नीटचा देखील पेपर फुटला, म्हणजे नीट सारखा पेपर देखील फुटला आणि अगदी लातूर पर्यंत त्याचं लोन आलं आणि तिथं देखील 60 लाख रुपये रेट प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी निघाला. तर तुम्ही विचार करा, जर ठीक आहे आज नीट पेपर लीक झाला
तो मुलगा उद्या जर डॉक्टर झाला, तो पास पण अर्थात असं चिटिंग करूनच पास होणार, तर उद्या तो आलेल्या रुग्णाला काय करणार आहे? मग त्या रुग्णाच्या देखील भविष्यात जर अशी बोगस डॉक्टरांची किंवा बोगस अधिकाऱ्यांची आपण जर फळी उभा केली महाराष्ट्रात आणि देशात, तर उद्याचं आपलं भविष्य काय असणार आहे? उद्या तुम्ही आणि मी 10 वर्षाने ज्या वेळेला एखाद्या डॉक्टरकडे जाऊ आणि तो जर डॉक्टर असा बोगस निघाला, तर विचार करा आपल्या जीवाचं काय होईल? उद्या जे नीट घोटाळा करतायत किंवा जे या घोटाळ्यामध्ये सहभागी आहेत, उद्या तेच जर पेशंट म्हणून दुर्दैवाने त्यांच्याकडे जायची वेळ आली आणि त्यांच्या जीवाचं जर काही बरं वाईट होऊ शकत नाही का? त्यामुळं आपण काय करतोय, किती लोकांच्या आयुष्याशी जीवाशी खेळतोय? मला अनेक फोन 2 दिवसापासून येत आहेत आणि अनेक विद्यार्थी हे प्रचंड अभ्यास करून काही एक एक मार्कानं त्या ठिकाणी त्यांचा नंबर केलाय. गेलाय. काहीचा म्हणजे प्रचंड डिप्रेशन मध्ये आहेत की आम्ही इतक्या वर्ष झालंय करतोय, आम्ही रेग्युलर आहेत. याच्यामध्ये बहीण भाऊ असे सारखे मार्क पडतात या परीक्षेमध्ये ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या, एकाखाली एक. असं कसं शक्य होऊ शकतं? त्यामुळे या सगळ्या ज्या पेपर आणि ह्याचं नंदुरबार कनेक्शन आहे. नंदुरबारमध्ये एक ठाकरे आणि एक पाटील नावाचे ग्रस्त आहेत. त्यांचे मोबाईल नंबर सगळ्या ग्रुपवर एमपीएससीच्या फिरतायत, त्यांची नावं फिरतायत आणि त्या मुलीच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये देखील मयूर ठाकरे नावाच्या एका ग्रस्ताचं नाव आहे बर. आणि त्याचंच नाव येतंय. तर अशा लोकांना मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ न घालवता हे असे लोक तातडीनं बोलवले पाहिजेत आणि बाकीचं याच्यात आम्हाला राजकारण खरंच करायचं नाही. आणि हा विद्यार्थ्याच्या अतिशय भविष्याशी आणि भावनेचा निगडीत विषय, त्यामुळे याच्यात राजकारण करायची काही आवश्यकता नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की पारदर्शक याची चौकशी व्हावी, याच्यात तातडीनं एसआयटी नेमली पाहिजे. आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, नंदुरबारचं कनेक्शन हे मुंबईत एमपीएससीच्या ऑफिस पर्यंत त्या ठिकाणी निघेल. आणि असं जे मी तर म्हणतो यांना तातडीनं यांच्यावर गुन्हे दाखल करून मकोका सारख्या कायद्याखाली यांना आरोपी केलं पाहिजे, यांना मकोका लावला पाहिजे. त्यांची जामीन या ठिकाणी होता कामा नये, कारण ह्या लोकांचा तर केस अंडर ट्रायल चालवल्या पाहिजेत. काय लावलंय? आज तुम्ही काय करताय? विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळताय आणि एका परीक्षेसाठी आज ह्या 153 जागा आहेत, 45,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. तुम्ही विचार करा, आज 45,000 विद्यार्थ्यांपैकी 153 सिलेक्ट झाले, पण उर्वरित जे 45,000 विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये काय झालं? ते आमच्यासोबत विश्वासघात झाला, आमच्यासोबत चिटिंग झाली, अन्याय झाला. भलेही सगळे जे 153 सिलेक्ट होणार आहेत ते सगळे चिटिंग करून झालेले नसते, पण 20-25 लोक जे चिटिंग करून झालेले आहेत त्याच्यामुळं संबंध या परीक्षेच्या जे काही प्रक्रिया आहे याच्यावर संशय उभा राहिला. आणि त्या 45,000 विद्यार्थ्यांना ज्यांचं सिलेक्शन होऊ शकलं नाही त्यांना देखील असं वाटतं की यार आपण पैसे दिले असते तर आपल्याला अभ्यास करायची गरज नव्हती, आपले पैसे आपण द्या आणि अधिकारी व्हा. म्हणजे आपण काय पायंडा पाडतोय? म्हणजे याच्याकडे आपण कधीतरी माणुसकी या दृष्टीने बघणार आहोत का नाही? याच्याकडे एक विद्यार्थी म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून आपण बघणार आहेत का नाही? का फक्त सरकार च्या विरोधात कुणीतरी बोलतंय म्हणून त्याला काउंटर करायचं आणि ह्याच्यात काहीतरी राजकारण आहे म्हणून कुणाला तरी वाचवायचं? मला वाटतं ही पद्धत अतिशय चुकीची आहे. आपण याचा भावनात्मक विचार केला पाहिजे आणि या सगळ्या दृष्टीत उद्या आपल्या देखील मुलांचं भविष्य जर असेच पेपर राहिले तर उद्या ते काय करणार आहेत? उद्या आपली देखील मुलं ज्या वेळेला स्पर्धा परीक्षेला जातील, नीटमध्ये जशा आत्महत्या झाल्यात तशाच आत्महत्या आपल्याला आता पुढे करायच्यात का महाराष्ट्रात? आपल्याला वाटतंय का की विद्यार्थ्यांनी डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या कराव्यात? आणि हे जर वाटत नसेल तर मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी याच्यात कठोर पावलं उचलली पाहिजेत. फक्त एमपीएससीच्या भरोशावर, आणि एमपीएससीचं कालचं उत्तर तर अतिशय दुर्दैवी होतं. ज्या पद्धतीनं सावरासावरी त्यांनी केली ना ती अतिशय दुर्दैवी आहे. मला तर वाटतं ते एक हास्यास्पद आहे. तुम्ही सांगता यांनी तक्रार दिली, त्यांनी तक्रार विड्रॉल केली. अरे मुलांच्यावर तेवढा दबाव आहे, प्रेशर असतो, त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता आहे की कशाला एमपीएससीच्या नादी लागायचं. म्हणून आम्हाला माहिती आहे ना कुणी कुणी काय काय त्यांना कुणाला दबाव टाकला, कसा दबाव टाकला, आणि मग त्यांनी एखाद्याने विड्रॉल केली. मुळात जे व्हॉट्सअप चॅट फिरतायत, ज्या मुलीचे चॅट फिरतायत त्याच्यावर प्रश्नपत्रिका आहे, त्या ठिकाणी ती सांगते की 20 तारखेलाच मला भेटली. हा सगळा चॅट परीक्षेच्या 2 दिवस अगोदरचा आहे, तिच्या मित्रासोबत केलेला. पण त्याच्या चौकशी होणार आहे का नाही? त्याच्यावर तुम्ही बोलणार आहे का नाही? आणि काय फक्त नाही ह्यांनी तक्रार केली त्यांनी माघारी केली, हे काय फालतूपणा लावलाय? मला वाटतं हे अतिशय
म्हणजे संवेदनाहीन स्टेटमेंट हे एमपीएससीचं आहे. आपल्यावरची विश्वासार्हता विद्यार्थ्यांची उडू नये आणि आम्हालाही वाटतं एमपीएससीची विश्वासार्हता ही अबाधित राहिली पाहिजे, म्हणून एमपीएससीने देखील कठोर पावलं उचलली पाहिजेत. एखादा दुसरा त्याच्यात सहभागी असू शकतो, सगळं एमपीएससी मंडळ त्यात सहभागी असेल असं अजिबात नाही. पण जर एखाद्या दुसऱ्या, शेवटी असं आहे आमच्या गावाकडे म्हण आहे, एखादा जर कांदा नासला तर तो कांदा वेळीच बाहेर केला पाहिजे, नाही तर तो पूर्ण गोडीतले सगळ्या कांद्याला नाश होतो. नासवतो. तसा हा प्रकार आहे. तो ह्या सिस्टीम मध्ये सगळेच लोक चुकीचे नसतील, पण 1000 लोकांच्या सिस्टीम मध्ये जर 10 लोक चुकीचे असतील आणि त्यांच्यामुळे जर उर्वरित 990 लोकांचं त्या ठिकाणी विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होत असेल, तर मला वाटतं त्यांनी पुढाकार घेऊन हे 10 लोकांनी मूर्खपणा केला, ह्यांच्या नालायकपणाची शिक्षा ही आम्हाला नको, त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि त्या पेपरची सत्यता ही लोकांच्या समोर आली पाहिजे. नाही, परंतु हे प्रशासनिक स्तरावरतीच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत पेपर लीकच्या, की ह्याला कुठे ना कुठे राजकारणी जे लोक आहेत ते देखील जबाबदार आहेत किंवा त्यांच्या वरद हस्ताने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत? असं आहे की प्रत्येक जो माणूस आहे त्याला कुणाचा तरी उघडत हस्ता असल्याशिवाय आणि माझं काहीच वाकडं होऊ शकत नाही. ही मगरुरी आल्याशिवाय नुसतं पैसे भेटतायत म्हणून करणं हे ठीक आहे, पण यातनं मला कुणीतरी वाचवील हा अति आत्मविश्वास असल्याशिवाय ही लोक एवढी मगरुरी करणार नाहीत. बरोबर. मग आता तुमची मागणी काय? म्हणजे एकतर निष्पक्ष चौकशी व्हावी हा एक मुद्दा आहे, परंतु आता धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काय दादा भुसे जे शिक्षण मंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्यांच्या राजीनाम्याची देखील तुम्ही मागणी पुढे करत आहात का? आम्ही तर राजीनामे ज्या दिवशी टीईटीचा पेपर फुटला त्याच दिवशी खरं तर आम्ही मागणी केली होती. आता टीईटीचा पेपर फुटणं किती दुर्दैवी बघा. म्हणजे उद्याचा होणारा शिक्षक कोण आहे? तर शिक्षक आपल्याकडं गुरुला खूप मोठा दर्जा आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं गुरुच्या बाबतीत म्हणलं जातं. आणि ठीक आहे, एखादा डॉक्टर चुकला तर एखाद्या पेशंटचा जीव जाऊ शकतो, एखादा वकील त्याचं काम करताना चुकला तर एखाद्या निर्दोष माणसाला शिक्षा होऊ शकते, पण एखादा शिक्षक चुकला तर पूर्ण पिढी बर्बाद होईल. पिढी बरबाद होते. म्हणजे शिक्षक हा किती महत्वाचा आहे आपल्या समाजामध्ये ला घटक, तुम्हाला मला आणि सगळ्याला घडवणारा शिक्षक आहे. त्याचा जर पेपर फुटत असेल आणि तो जर पेपर लीक होणार असेल आणि त्या पेपरमध्ये जर फ्रॉड होणार असेल तर आपली उद्याची पिढी काय? 10 वर्षाचा 15 वर्षाचा उद्याचा महाराष्ट्र 25 वर्षाचा महाराष्ट्र ही कीड जर आत्ता लागलेली आहे तर ही किती खिळखिळी करणार आहे. खरं तर त्यांनी नैतिकता धरून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि त्यांनी दिला ना, राजीनामा दिला नाही तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करायला पाहिजे होतं. पण दुर्दैवानं त्यांच्याबद्दल कुणी एक शब्दानं काही बोललं नाही. टीईटीचा पेपर दादा भुसेंनी फोडला, तसा काय धर्मेंद्र प्रधाननी फोडला असं लोकांचं म्हणणं होतं, पण त्या खात्याचा प्रमुख म्हणून त्यांच्यावर ती जबाबदारी घेतली फिक्स पाहिजे. करून जर तुम्ही बाजूला केलं असतं तर खालच्या पर्यंत सिस्टीम पर्यंत हा मेसेज गेला असता की नाही, असं जर पेपर फुटला तर मंत्र्याला डायरेक्ट घरी जावं लागतं, त्याच्यामुळे ही सिस्टीम स्वतःसारखी सरळ झाली असती. पण मंत्र्याला काही होत नाही, साध्या शिपायाच्यावर पण तुम्ही कारवाई करत नाही. 2-3 दिवस, जेवढे दिवस मीडिया ट्रायल चालतं तेवढ्या दिवस तुम्ही चालवणार, नंतर तुम्ही त्या विषय सोडून देणार. म्हणजे मुळात असं वाटायला लागलंय की सरकारचाच ह्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे का? पेपर फोडून सरकारच पैसे गोळा करतंय का? त्यांचे सगळे हस्तक्षेप म्हणूनच ते करतायत का? शेवटी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यायला पण जंतर मंतरवर 32 दिवस पोरांना बसावं लागलं. सोनम वांगचुक सारख्या शास्त्रज्ञाला 20 दिवस उपोषण करावं लागलं. त्याच्याशी कोणी चर्चा केली नाही. त्याला रात्री सोनम वांगचुक सारख्या माणसाला असं अक्षरशः चोरासारखं उचलून नेलं, दरोडेखोरासारखं, आतंकवाद्यासारखं तोंड दाखवून दिलं नाही. म्हणजे लोकशाहीमध्ये आपल्याला इंग्रजांच्या विरोधात ज्या वेळेला महात्मा गांधी आंदोलन करायचे शांततेच्या मार्गाने, त्यावेळेला इंग्रज देखील संवाद साधायचे. म्हणजे आता हे आधुनिक आपल्यातले इंग्रज हे इतके वाईट झालेत की ते आता संवाद पण साधायचा नाही, तुम्ही उचलून घेऊन जाणार. मग 20 जुलैला ज्या वेळेला मोठ्या संख्येने देशभरातले विद्यार्थी तिथं आले तर तुमचे लोक त्यांना आतंकवादी म्हणणार, नक्षलवादी म्हणणार. मग तुमचे गृहमंत्री असताना देशात नक्षलवादी आणि आतंकवादी एवढे जर दिल्लीत आले तर गृहमंत्री करतोय काय? हा प्रश्न आहे ना. म्हणजे तुमच्या विरोधात कुणी आवाज उचलला की तो आतंकवादी होतो, तो नक्षलवादी होतो, तो देशद्रोही होतो, ही काय पद्धत आहे? त्याच्या प्रश्नाकडे तो जो बोलतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्याची मागणी किती रास्ते याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. पण जो आपल्या विरोधात बोलल, आवाज उचलील, त्याला लगेच देशद्रोही, लगेच नक्षलवादी. म्हणजे काय
चाललंय काय, कुठं घेऊन चाललोय आपण महाराष्ट्राला, याचा विचार पहिलं सत्ताधारी पक्षाच्यावर एखादा आरोप झाला, विरोधी पक्षाने एखादा जर आरोप केला, तर तुम्हाला मी सांगतो 26/11 हल्ला झाला. 26/11 हल्ला झाल्यावर स्वर्गीय आर आर आबाचं एक स्टेटमेंट चुकीचं गेलं की बडी बडी शहरों में छोटी छोटी घटनाएं होते, ते त्यांचा हिंदीचा प्रॉब्लेम होता म्हणून ते बोलून गेले. हम्म, हम्म. त्यांना 2 राजीनामा द्यावा तासात लागला. राजीनामा द्यावा लागला. 2 तासात. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या सोबत फक्त राम गोपाल वर्मा एका पिक्चरचा निर्माता आज तिथं ताज हॉटेलच्या जवळ दिसला कॅमेऱ्यात. टीका झाली, राजीनामा द्यावा लागला. शिवराज पाटील चाकूरकर शिवराज पाटील. केंद्रीय गृहमंत्री बोलताना एक ड्रेस होता अगोदर आणि आत गेले, काय चहा सांडला असेल, काहीतरी सांडला असेल, काही झालं असेल, बाहेर येताना परत 2 तासांनी दुसऱ्या ड्रेसवर आले. टीका झाली, केंद्रीय गृहमंत्र्याला फक्त ड्रेस बदलला म्हणून राजीनामा द्यावा लागतो. मला सांगा, पुलवामाचा अटॅक झाला, कुणी राजीनामा दिला? पहलगामचा हल्ला झाला, कुणी राजीनामा दिला? किती निर्दोष लोक मारली गेली? गृहमंत्र्याची जबाबदारी नव्हती? आज त्यावेळेला जे वरडू वरडू बोलत होते, आज तेच लोक सत्तेत बसलेत ना. आजचा काय त्यांचा कंठ फुटलाय, ते गुप्त झालेत, त्यांच्या तोंडातून आवाज निघत नाही. एवढाले हल्ले देशावर झाले, एवढाले अटॅक झाले, तर तुम्ही त्याच्याबद्दल कुणी बोलायला गेलं की तुम्ही राजकारण करू नका, तुम्ही देशद्रोही मानता. आणि पण तुम्ही राजीनामा घेणारच का नाही त्या माणसाचा? पहलगाम मध्ये हल्ला झाला, पुलवामा मध्ये एवढा मोठा हल्ला झाला, तुम्ही त्याचा काय शोध लागला आतापर्यंत? कुणाला अटक केलं? 26/11 मध्ये तरी कसाबला अटक केलं. जगाच्या समोर गेलं की पाकिस्तान कशा पद्धतीनं दहशतवादी कारवाया हे महाराष्ट्र, मुंबई आणि देशावर करतंय, कसा कट करतंय. काय पहलगाम आणि पुलवामाच्या हल्ल्याचा आपल्या हाती लागल्या, काय पुरावे हाती लागले? एक ते सत्यपाल मलिकने सांगितलं की कशा पद्धतीनं ते एअरलिफ्ट करायचं पुलवामा होतं, परंतु एअरलिफ्ट करायचं हेलिकॉप्टर होतं, नाही दिलं. तिथं काय हेलिकॉप्टर दिलं नाही, तर काय झालं त्यांचं? पुढे बघितलं कशा रेड पडले त्यांच्यावर. म्हणजे खरं बोलणाऱ्या लोकांच्यावर आता रेड पडतायत. म्हणजे एक सांगायचं असं आहे की त्या ज्या सगळ्या सिस्टीम जी करप्ट झाली, त्या करप्ट व्हायला सरकारच कारणीभूत आहे, कारण सरकार यांना पाठीशी घालते. शिक्षकाचा टीईटीचा पेपर फुटणं आणि त्याच्यावर सरकारने एवढी उदासीनता दाखवणं, आंदोलन करायला, तिथं आंदोलन आम्ही केलं, तिथं जाऊ दिलं नाही मंत्र्याच्या घराकडे, आमच्यावर गुन्हे दाखल करतात, केसेस दाखल करतात, पण आमच्या मागणीची दखल घेतली जात नाही. म्हणजे तुम्हाला शिक्षक देखील बोगस करायचे, डॉक्टर बोगस करा, बोगस डिग्रीवाले. म्हणजे आता यांनी ठरवलं, जर पंतप्रधान बोगस डिग्रीवाला आहे तर शिक्षक, डॉक्टर असो, प्रत्येक ठिकाणी बोगस डिग्रीवालेच लोक पाठवायचे, असं सरकारने ठरवलेलं दिसतं. मग आता याचा पुढे काय, म्हणजे तुम्ही आंदोलनाची भूमिका घेतली आहे की कशा पद्धतीने आता हा पुढे तुम्ही मुद्दा घेऊन जाणार आहात? नाही, आता याच्यामध्ये आंदोलन करणं हाच लोकशाहीने आपल्याला दिलेला अधिकार आहे, संविधानाने दिलेला अधिकार आहे. आणि संविधानाच्या आर्टिकल 19A आणि 19B नुसार मत मांडणं आणि आंदोलन करणं हेच आपण करू शकतो. याच्यापेक्षा दुसरा काही मार्ग हा आपल्याकडे नाहीये. पण आता हे सरकार एवढं मुकं, बहिरं आणि आंधळ आहे की ह्यांना कशाचाच फरक पडत नाही. ह्यांना पूर्ण लक्षात आलं की काही कुणी म्हणलं, म्हणजे तुम्ही विचार करा, काय पद्धतीनं महिलांना मारलो. दिल्लीमध्ये महिलांना, मुलींना कशा पद्धतीनं पोलिसांनी मारलं. अश्रुधुराचे नळकंडे तुम्ही सोडताय, तुम्ही गोळ्या चालवताय, बंदुकीत आणताय. काय आतंकवादी मुलं? देशाचं भविष्य आहे ना, महासत्ता बनवायचा आहे देश. ज्यांच्या जीवावर महासत्ता बनवायचा आहे त्यांना कुत्र्यासारखं तुम्ही मारताय, जनावराला माणूस कमी मारताय, फरफटत नेताय. महिलांच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये पोलीस दांडके लावताय तिथं. एवढा घाणेरडा प्रकार जर तुम्ही करत असाल आणि त्याच्यातही मुलं झुकले नाही म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी राजीनामा घ्यावा लागला. म्हणजे एक धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यायला जर तुम्हाला 32 दिवस पोरांना लाठ्या काठ्या स्वतःचे डोके फोडून घ्यावं लागतं, देशभर आंदोलन करावं लागतं, देशभर लाखो विद्यार्थ्याला रस्त्यावर यावं लागतं, बिहारमध्ये गोळ्या खावा लागतात. म्हणजे आज जनरल डायरच्या वेळ बरी होती अशी म्हणायची वेळ आली. जनरल डायर जालियनवाल्यापेक्षा जंतर मंतरवाला आधुनिक जनरल डायर वाईट आहे. हे फार सरकार कुणाचं ऐकत नाही हो. ह्यांच्याकडे नैतिकता, नीतिमत्ता हे शब्दच ह्यांच्या शब्दकोशातच नाही आहेत. असते तर 26/11 जसे राजीनामे झाले तसे पहलगाम आणि पुलवामाच्या वेळी देखील त्या वेळेच्या गृहमंत्र्याचे झाले असते. एका राज्याचा मुख्यमंत्री जातो, गृहमंत्री जातो, देशाचा गृहमंत्री जातो. हा एक काळ होता 2014च्या अगोदरचा.
आणि आता तुम्ही काही करा, आम्ही तुम्हाला काही होणार नाही, आम्ही तुमच्या भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, असं भ्रष्टाचाराला सरकारचा आता सध्या संदेश आहे. म्हणजे आंदोलन कशा पद्धतीने असेल तुमचं, म्हणजे काय तारीख वेळ ठरवली नाही, आहे तुम्ही? आम्ही आता एमपीसीनी जर याच्या संदर्भात आता चौकशी करतायत पोलीस, जर समाधानकारक चौकशी झाली, विद्यार्थ्याचं समाधान झालं आणि खरी परिस्थिती ही सगळ्या विद्यार्थ्याच्या समोर आली आणि समाधान आमचं आणि विद्यार्थ्याचं समाधान झालं तर ठीक आहे, नसता आता एमपीसीच्या कार्यालयात जाऊन आंदोलन करायची वेळ आमच्यावर येणार आहे. बट ठीक आहे. तुमचं आंदोलन कधी होतंय, कसं होतंय हे येत्या काळात आपल्याला समजेल. परंतु हे जे पेपर लीक सातत्याने होत आहेत आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता विरोधकांचं बळ जे आहे ते वाढलंय असं म्हणता येऊ शकतं. आता दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी महाराष्ट्रामध्ये होते. ही मागणी आता कशी पुढे जाईल, आंदोलनात्मक काय भूमिका घेतली जाईल, सरकारकडून काय उपाययोजना केल्या जातील की हे असे पेपर लीक होऊ नये, आणि झालेले जे पेपर लीक्स आहेत त्यांची कशी चौकशी होईल, त्याचे काय रिपोर्ट्स येतील, हे येत्या काळात आपल्याला बघावं लागेल. सर, तुम्ही मुंबई आउटलुक मध्ये आलात, वेळ दिलात त्याबद्दल आभार, धन्यवाद. आणि पुन्हा एकदा अशीच वेळ द्याल, अशीच एक चर्चा करू अशी अपेक्षा आपल्याकडून आहे. धन्यवाद सर. येस, थँक्यू, धन्यवाद.